नांदेडमधील नायगाव तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकं धोक्यात। पोंग्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने ज्वारी पिकाचं मोठं नुकसान, शेतकरी अडचणीत। भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे तापमानात घट तर थंडी वाढल्याने ग्रामस्थांनी शेकोटीचा आसरा घेतला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तापमान 10 अंश सेल्सिअसवर तर थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेकांनी शेकोटीचा आसरा घेतला। परभणी जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून थंडीची लाट। परभणीमध्ये सध्याचं तापमान 7.5 अंशांवर तर परभणीमध्ये यंदाच्या मोसमातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद। पालघरमध्ये तापमान 10 डिग्री सेल्सिअसवर तर तापमानात घट झाल्याने सर्वत्र धुक्याची दाट चादर। मुंबईतील सांताक्रूजमधील किमान तापमानात 17.8 अंश सेल्सिअस तर कुलाब्यामध्ये 20 अंश सेल्सिअसची नोंद। सलग तिसऱ्या दिवशी नाशिक आणि निफाडचा पारा घसरला। निफाडमध्ये 4.4 या नीचांकी तापमानाची नोंद तर नाशिकचा पारा 8.6 अंशांवर। धुळे जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी तापमान 4.6 अंश सेल्सिअसवर। जिल्ह्यामध्ये गारठा प्रचंड वाढला। थंडीपासून बचाव करण्यासाठी जागोजागी शेकोट्या पेटवल्या। आठवडाभर थंडी कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज। पुण्यामध्ये तापमान 8.6 अंशांवर या वर्षातील नीचांकी तापमानाची नोंद झाली। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात अजित पवार गटाची आज साक्ष। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रतोद अनिल पाटील यांची साक्ष होणार। ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांची आज ईडी चौकशी। कोविड काळातील कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकर यांची चौकशी होणार। कोविड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांना ईडीचं समन्स। 30 जानेवारीला संदीप राऊतांना चौकशीसाठी हजर राहण्याचे ईडीचे निर्देश। न्यायालयामध्ये जाण्याचा अधिकार आम्हालाही आहे। आमचे वकील आमची बाजू मांडतील। कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलेलं नाही। आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे। मोर्चा विरोधातील याचिकेवर जरांगेंची प्रतिक्रिया। मोर्चामध्ये जवळपास 70 ते 80 लाख लोक आहेत। 26 तारखेला आम्ही मुंबईमध्ये पोहोचणार। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, जरांगेंची प्रतिक्रिया। देहू रोडमध्ये मराठा बांधवांकडून जरांगेंच्या मोर्चात सहभागी झालेल्या लोकांसाठी पाण्याची सोय। पहाटे 5:30 वाजता या मोर्चामध्ये सहभागी झालेल्यांसाठी चहाचीही सोय। मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी पिंपरी चिंचवडच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मराठा बांधव, लहान मुलं आणि महिला रस्त्याच्या दुतर्फा उभी। पहाटेचे 4 वाजता ही गर्दी कायम। थंडीमुळे लोकांनी शेकोटी पेटवली। मराठा मोर्चासाठी पनवेल रायगड जिल्ह्यातून 10 लाख भाकरी आणि पोळ्या येणार। पनवेलमधील करंजाडे इथे जेवणाची जय्यत तयारी सुरू। मराठा बांधवांकडून भाजीपाला निवडणं, कांदा लसूण सोलण्याचं काम सध्या सुरू आहे। मनोज जरांगेंच्या मोर्चाचा नवी मुंबईत येणारा मार्ग बदलला। जुन्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून मोर्चा पनवेलमध्ये दाखल होणार। आज आणि उद्या नवी मुंबई आणि पनवेलमध्ये जड वाहतुकीला बंदी। मराठा मोर्चा आज नवी मुंबईमध्ये दाखल होणार असल्यानं पोलिसांचा निर्णय। नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांची माहिती। शिक्षक आमदार सुधाकर अडबालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। बहुतांश शाळेतील 80% शिक्षक मराठा सर्वेक्षण करत असल्यानं विद्यार्थ्यांना शिकवायचं कसं, सुधाकर अडबालेंचा सवाल। अहमदनगर महानगरपालिकेकडून पहिली उत्तीर्ण कर्मचाऱ्याची महिला सर्वेक्षणासाठी नियुक्ती। सर्वेक्षणाचं काम करता येत नसल्याची कर्मचाऱ्याची कबुली। मराठा समाजाकडून तीव्र संताप व्यक्त। विधानसभा आणि लोकसभा हे आरक्षण वाचवण्याचं केंद्र, तिथे त्या विचारसरणीचे लोक असायला हवेत। प्रकाश आंबेडकरांचं ओबीसी एल्गार मेळाव्यात वक्तव्य। लोकसभेला आपला उमेदवारच नसेल तर ओबीसी आरक्षण कसं वाचवणार, आंबेडकरांचा सवाल। आरक्षण वाचवण्यासाठी 26 जानेवारीला ओबीसी समाजही मुंबईमध्ये धडकणार। ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचं वक्तव्य। तर ओबीसी आरक्षणाच्या नादी लागू नका, शेंडगेंचा जरांगेंना इशारा। कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या पार्थ पवार आणि इतर नेत्यांनी जयश्री मारणेंची भेट घेतली। यावेळी जयश्री मारणेंचा पती कुख्यात गुंड गजानन मारणेनं पार्थ पवार आणि इतर नेत्यांचं स्वागत केलं। जागा वाटपासंदर्भात मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक। बैठकीमध्ये मतदारसंघनिहाय चर्चा होणार। ठाकरे गटाच्या कोट्यातून 2 जागा प्रकाश आंबेडकर यांना तर राजू शेट्टी यांना पवार गटाकडून हातकणंगलेची जागा मिळण्याची शक्यता। महाविकास आघाडीच्या कोणत्याही बैठकीचं कोणतेही निमंत्रण नसल्याची राजू शेट्टींची माहिती। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून हातकणंगलेची जागा राजू शेट्टी यांच्यासाठी सोडली जाण्याची शक्यता।
यंदा महाराष्ट्रामध्ये नवतरुण मतदारांची संख्या वाढली। राज्यातील 18-19 वयोगटातील 45,79,000 नवतरुणांपैकी 10,18,000 तरुणांनी मतदार म्हणून नोंदणी केली। मात्र अद्यापही 78% तरुणांची मतदार नोंदणी बाकी आहे। ठाणे जिल्ह्याच्या 18 विधानसभा मतदारसंघातील नव्या मतदारांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ। जिल्ह्यामध्ये जवळपास 48,631 नव्या मतदारांची नोंद। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून वर्षभरात 5,15,00,000 प्रवाशांचा विमान प्रवास। गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवाशांच्या संख्येमध्ये 35% वाढ। सीएसएमटीच्या पुनर्विकासासाठी 86 झाडं तोडली जाणार तर 180 झाडं पुनर्रोपित करणार। मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण कार्यालयामध्ये नोटीस लावण्यात आली। नाशिकमध्ये 51 शाळांमधील 21,000 शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगान गायलं। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर समूहगानाचं आयोजन। झेप सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन। मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात। शिवाजी पार्कवर प्रजासत्ताक दिन ध्वजवंदन सोहळा होणार। सशस्त्र दलाचं पथसंचलन आणि विविध चित्ररथांचं संचलन। विठ्ठल मंदिर सरकारीकरण मुक्तीच्या याचिकेवर 21 फेब्रुवारीला सुनावणी। भाजपचे नेते डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी जनहित याचिका दाखल केली। काल उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली। महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीमध्ये पौष पौर्णिमेनिमित्त गाढवांचा बाजार। बाजारामध्ये काटेवाडी, गावठी आणि विविध प्रकारची हजारो गाढवं दाखल। 10,000पासून 1,20,000पर्यंत गाढवांचा भाव। कोल्हापूरच्या पाटगाव धरणाच्या पाण्यावरती उभारण्यात येणारा अदानी ग्रीन एनर्जी प्रकल्प अखेर रद्द। अदानी ग्रुपनं प्रकल्प रद्द केल्याचं पत्र दिल्याची आमदार प्रकाश आंबेडकर यांची माहिती। समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, 3घांचा मृत्यू। भाईंदर पूर्व येथील गोल्ड नेस्ट सर्कल इथे भगवान श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी भव्य लाईट शोचं आयोजन। राम मंदिरामुळे उत्तर प्रदेश धनवान होणार, एसबीआय रिसर्चचा अहवाल। दिल्लीमध्ये प्रचंड धुक्यामुळे अनेक विमानांच्या उड्डाणांना विलंब। धुकं आणि थंडीमुळे दिल्ली आणि एनसीआरसाठी येलो अलर्ट जारी। राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेचा आजचा 12वा दिवस। ममता बॅनर्जींच्या पश्चिम बंगालमध्ये यात्रा पोहोचणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा जयपूरमध्ये रोड शो। 26 जानेवारीला इमॅन्युएल मॅक्रॉन मुख्य अतिथी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नव्या मतदारांसोबत संवाद साधणार। 75व्या प्रजासत्ताक दिनाची दिल्लीमध्ये जोरदार तयारी सुरू। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पूर्वसंध्येला देशाला संबोधित करणार। आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात एप्रिलपासून दर्शनासाठी स्पेशल एंट्री तिकीट मिळणार। ओडिशाच्या संबलपूरमध्ये मां समलेश्वरी मंदिराचा पुनर्विकास। नवीन पटनायक 27 जानेवारीला मंदिराचं उद्घाटन करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।